हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आपल्या सेवेचा आहे 6वा दिवस आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या आहे आषाढी एकादशी. तर माझ्या वेदूच्या स्कूलमध्ये तिला आज काष्टी पातळ असं तयारी करून बोलवलेलं होतं. तर तिची पण तयारी होती आज आणि मग काय रोजची आपली डेली रुटीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एकादशीच्या दिवशी तुळशीला तर आपण मानतोच, पण तुळशीऐवजी असं एक झाड आहे की त्याची आपण पूजा केली पाहिजे. तर मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे सकाळी पहिले मी आज लवकरच उठली होती तर 5:30 वाजता. तर पटक्यात इथे चहा वगैरे घेऊन घेतला. आई झोपलेल्याच होत्या, मग मी एकटीने चहा घेऊन घेतला. तर आता मग पहिले चहा वगैरे घेऊन अंगण झाडून आली. स्वच्छ असं अंगण झाडल्यानंतर मग घरात आली. मग रात्रीचे जे भांडे होते ते व्यवस्थित असे लावून घेतले आणि मग नंतर बेसिंग वगैरे ते घासायचं होतं ते घासून घेतलं. पहिले त्याच्यामध्ये हार्पिक वगैरे टाकून दिलं. मग कपडे भिजत घेऊन टाकून आली, कारण कपडे भिजले म्हणजे मग ते व्यवस्थित असे निघतात स्वच्छ आणि लवकर धुतले. म्हणजे असं समजून घ्या तुम्ही माझं 8 वाजेपर्यंत सगळे काम आज आवरून झाले होते. मग तिला घेऊन जायचं होतं स्कूलमध्ये आज. मग तिच्या तयारीलाच वेळ लागला. तिला आज काष्टी पातळ घालायचं होतं. तर पटक्यात आता इथे घर वगैरे झाडून घेते. तरी पण आईंनी तिचं आंघोळ वगैरे करून घेतलेली होती. मी बाकीच्या वरचे काम आवरत होती. तर इथे आता पटक्यात घर असं झाडून घेते स्वच्छ असं. मग नंतर तिची तयारी करून मग तिला स्कूलला घेऊन जायचं आहे. त्यांची रॅली आहे आषाढी एकादशी निमित्त. तर आता फटक्यात घर वगैरे झाडून आता कपडे धुवून घेते पहिले. तर आता मी इथे आलेले आहे कपडे धुवायला. पहिले तर आता स्वच्छ असे कपडे धुवून घेते इथून. मग कपडे धुवून झाल्यानंतर पहिले कपडे टाकून येईल. मग कपडे टाकून झाले की मग वेदूची तयारी करायची आहे. मग तिला शाळेत घेऊन जाईन. मग तिथून आल्यावर स्वयंपाक वगैरे करेल. आणि मिस्टरांची नाईट असल्यामुळे डब्याचं काही टेन्शन नाही आहे, घरीच आहेत म्हणून. मग किती पण वेळ झाला तरी मग काही टेन्शन नाही, पण बाकीचं तावरून झालेलं आहे. तर आता वरती आलेली आहे, कपडे धुवून कपडे टाकून देते म्हटलं. तर तुम्ही बघू शकता ती पण माझ्या मागे आलेली आहे. ती अजिबात राहत नाही, ती माझ्या मागेच फिरत असते. म्हणून तिला मी तिथं अंगणवाडी ओपन झाली म्हणून मी तिला पाठवते. कपडे धुऊ देत नाही, काय करू देत नाही, कामच करू देत नाही. पण तरी ॲडजस्ट करून सगळं व्यवस्थित असं काम करावं लागतं. घरामध्ये स्वच्छता असली की आपल्याला पण चांगलं वाटतं. तरी ते आता पटक्यात कपडे टाकून देते आणि मग खाली जाते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी ते आज झाड सांगणार आहे. तर आता तिची तयारी करते. तर तुम्ही बघू शकता तिची तयारी आता झालेली आहे. तर तिचा फोटोशूट करताय तिचे पप्पा. तर पहा तुम्ही कसे फोटो काढते. तर ती तर तुम्ही बघू शकता आता 5च मिनटं हात धरेला. मग नंतर मग तिची मोकळीच चालेल. रॅलीमध्ये पण ती मुलांसोबत चालत नव्हती. तिचा 1 नंबर होता. रॅलीमध्ये बी ती तिचीच चालत होती. तर अशी आहे माझी वेदू. अजिबात ऐकत नाही. तिला जे करायचं आहे तेच करते. तर मग थोडीशीच रॅली काढली त्यांनी ह्या मंदिराजवळून. तर त्या मंदिरापर्यंत जायला अशी. मग परत रॅली झाली. मग परत स्कूलमध्येच जाऊन बसले मुलं. थोडा वेळ बसले. त्यांनी थोडंसं खायला दिलं मुलांना. तर पहा तुम्ही किती छान अशी त्यांनी रॅली काढलेली होती. नियोजन पण खूप छान केलेलं होतं. पालखी पण खूप सुंदर सजवलेली होती. तर आता ही रॅली संपल्यावर मी घरी जाईल आणि मग सेवा सुरू करेल. तर मैत्रिणींनो, आता इथे मी आलेली आहे घरी. तर आता सगळी फ्रेश वगैरे झाली. तिची नऊवारी साडी, तिची सगळी तयारी काढली. तिला थोडंसं खायला दिलं आणि मग मी आता सेवा करायला बसलेली आहे. तर सेवेमध्ये तर आपण तुम्हाला माहितीचे 21 अध्याय पण वाचून घेते, 11 माळी जप पण करून घेते आणि 11 वेळा तारक मंत्र पण मी म्हणून घेत असते एकाच वेळी. कारण नंतर बसायचं जमेल की नाही जमेल हे आपण सांगू शकत नाही. तर आजचा व्हिडिओ काही एवढा शूट केलेला नाही आहे कारण खूप घाई होती.
तर छोटाच व्हिडिओ आहे. तर भगवान विष्णूंना तुळशीच्या ऐवजी एक झाड पण प्रिय आहे, ते म्हणजे केळीचं. तर तुम्ही एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पण पूजा करा, खूप चांगलं असतं त्या झाडाची पूजा केली तर. तर इथे पटक्यात आता सेवा करून घेते आणि मग नंतर स्वयंपाक करेल. मिस्टर घरी असल्यामुळे मग स्वयंपाकाला थोडं लेट झाला तर मग काही प्रॉब्लेम नाही. तर आता इथं सेवा पण झालेली आहे माझी. तर आता इथे स्वयंपाकाला घेतलेले आहे. म्हणे मी भाजी करून घेते, मग तू नंतर भाकरी टाकून घेशील बा. कारण भाजी आम्हाला उडदाची डाळच करायची होती. आमची वेगळी असते आणि वेदूची वेगळी असते. तर आता इथे आई उडदाची डाळ करून घेत आहे, मग मी नंतर भाकरी टाकून घेतल्या आणि गॅसवर टावरून घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो, आपण भाकर टाकत असताना आहे ना, आपण डायरेक्ट गॅसवर भाकर शेकायची नाही. आपण भाकर तव्यावरच शेकायची असते. कारण जर आपण डायरेक्ट तव्यावर भाकर शेकली, गॅसवर भाकर शेकली, तर जो गॅस आपल्या भाकरमध्ये जातो तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणून डायरेक्ट गॅसवर भाकर शेकायची नाही, तव्यावरच भाकर शेकायची. तर आता इथे मी पटक्यात भाकर टाकून घेते, मग त्याच्यानंतर आम्हाला जेवण पण करायचं आहे आणि मग मला गॅस ओटा पण आवरायचा आहे. तर मैत्रिणींनो, मी गॅसवर कधीच भाकर शेकत नाही, मी तव्यावरच भाकर शेकते आणि ती चांगली पण राहते भाकर आणि चांगली शेकली पण जाते ती तव्यावर. जर आपण याच्यावर शेकली गॅसवर, ती काही चांगली शेकावत पण नाही आणि आपल्या शरीरासाठी हानिकारक पण आहे. तर इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता भाकरी वगैरे टाकून झाल्या का गॅसवर आवरून घेईन. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला मैत्रिणींनो, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ.